सर्वांना जय महाराष्ट्र। आज 7 तारखेला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भात या ठिकाणी पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे आणि मी सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो। ही जी निवडणूक आहे ही लढत असताना संपूर्ण राज्यामध्ये महायुती आहे आणि महायुती म्हणून लढावी अशी आमची मंडणगड तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याची पदाधिकाऱ्याची मनोमनी इच्छा होती, परंतु तसे प्रयत्न देखील आम्ही केले। मात्र लोकसभेला ती यशस्वी ठरली। विधानसभेला मात्र ज्या आमच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेला तटकरे साहेबांचं प्रामाणिकपणाने काम केलं, विधानसभेच्या निवडणुका लागल्यानंतर मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी निश्चित रूपाने अगदी उघडपणे योगेशदादांच्या विरोधात म्हणजे महायुतीच्या विरोधात काम केलं आणि त्यावेळीच कुठंतरी थोडीशी आमच्यामध्ये वादाची ठिणगी पडल्यासारखं चित्र सुरू झालं। तरी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या एकत्रित लढाव्यात, एक चांगला संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या मतदारसंघातून जावा अशी आमची प्रामाणिक इच्छा होती। मात्र राष्ट्रवादीने सुरुवातीपासूनच महायुतीचा जो विरोधक होते म्हणजे उबाटा त्यांच्याबरोबर बोलणी सुरू केली आणि ते आमच्यापासून बाजूला झाले होते। भाजपाला सोबत घेऊन लढण्याची निश्चितच आमची भूमिका होती। RTI आज देखील आमच्या सोबत आहे, परंतु भाजपाने देखील त्या चर्चेमध्ये सहभाग घेतला नाही आणि ते देखील आमच्यापासून बाजूला झाले। स्वतंत्र लढण्याची त्यांची देखील भाषा सुरू झाली। त्यामुळं नाईलाजास्तव आज मंडणगड तालुक्यामध्ये शिवसेना आणि RTI अशी युती करूनच आम्हाला लढावं लागलेलं आहे आणि आम्ही लढत आहोत। निश्चित रूपानं या तालुक्याचे आमदार योगेशदादा कदम यांच्या वतीनं जो विकास कामांचा डोंगर उभारायला आहे, या 5 ते 7 वर्षामध्ये जी विकास कामं या तालुक्यामध्ये झालीत त्या विकास कामांच्या जोरावर आम्ही ही निवडणूक लढवतोय। पंचायत समितीच्या 4 जागा आणि जिल्हा परिषदच्या 2 जागा अशा एकूण 6 जागा आम्ही लढवतोय आणि आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांच्या बळावरती आणि विकास कामांच्या जीवावरती पूर्णपणे आत्मविश्वास आहे की 6च्या 6 जागा आम्ही ह्या मोठ्या फरकानं जिंकू आणि मंडणगड तालुक्यामध्ये विरोधकांना पूर्णपणे आम्ही धोबीपछाड देणार आहोत। ज्या पद्धतीने खेड नगर परिषदेमध्ये माननीय योगेशदादा कदम, आमचे उपनेते संजयजी कदम आणि भाजपचे नेते वैभवजी खेडेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढून जसं निर्विवाद यश प्राप्त झालं, त्याचप्रमाणे या मंडणगड तालुक्याच्या पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आम्हाला चांगलं यश मिळेल आणि 6च्या 6 जागा आमच्या या ठिकाणी निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे। आज विरोधक हे लढताना नेमकी युती म्हणून लढतायत, महायुती लढतायत, काय लढतायत हे त्यांनाच कळत नाही। कारण एकीकडे म्हणतायत की त्यांची युती आहे, परंतु भिंगरोली पंचायत समिती गणामध्ये आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्यांची युती असताना पंचायत समितीसाठी राष्ट्रवादीचा देखील अधिकृत उमेदवार आहे, उबाटाचा देखील अधिकृत उमेदवार आहे। त्यामुळे युती त्यांची तिथं बिघडलेली आहे, युतीमध्ये कुठलंही त्यांच्या ताळमेळ राहिलेला नाही आहे। आज देखील त्यांच्या पक्षाचे जे उमेदवार आहेत ते त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करतायत। आज प्रकाश शिगवण बाणकोट जिल्हा परिषद गटामध्ये आहेत आणि त्या गटामध्ये त्यांचेच उमेदवार मुश्ताक मिरकर आहेत, परंतु प्रकाश शिगवण प्रचाराला फिरत असताना स्वतःसाठी मत मागतायत आणि मुश्ताक मिरकर प्रचाराला फिरत असताना ते स्वतःसाठी मत मागतायत। म्हणजे ही युती त्यांची आतमधून अशा पद्धतीची युती आहे आणि याचा फायदा निश्चित आम्हाला होणारच आहे। मुळातच यांना लोकांनी नाकारलेलं आहे। हे जे विरोधक आहेत यांचे जे काही कारनामे आहेत, या 2 महिन्यापूर्वी त्यांच्याकडून ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये लोकांना पूर्णपणे ज्ञात झालेल्या आहेत आणि त्याचा फटका हा 100% त्यांना बसणारच आहे। दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे विकासाचा कुठलाही मुद्दा नाही आहे। विकास हा केवळ शिवसेनेच्या माध्यमातून गावागावामध्ये, वाडी वस्तीमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून, योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी गावापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि आज सगळीच्या सगळी गावं ही शिवसेनेसोबत आहेत। माझा तरी अंदाज आहे की आमच्या प्रत्येक पंचायत समितीची ही जागा ही किमान 1500 मताच्या फरकाने निवडून येईल आणि आमचे सगळेच्या सगळे उमेदवार 6च्या 6 उमेदवार हे भरघोस मताने निवडून येतील इतकी मला खात्री आहे। धन्यवाद। निवडणुकांच्या माध्यमातून निवडणुकांच्या पूर्वसंध्येला मी मंडणगड तालुक्यातील तमाम सर्व जनतेला, मतदारांना आवाहन करेन की माननीय आमदार योगेशदादा कदम यांनी जे मंडणगड तालुक्यामध्ये विकासाचं जाळं रचलेलं आहे, मंडणगड तालुक्याच्या भविष्याचा विचार करून जी पावलं योगेशदादा टाकत आहेत, जसं की मंडणगड तालुक्यामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी MIDC
आणि तरुणांना रोजगार मिळावा यासाठी स्वयंरोजगाराचं जे वेगवेगळे साधनं आहेत त्यांचा वापर करून तालुक्यात रोजगार निर्मिती करणं, महिलांच्या हाताला काम देणं आणि शेतकऱ्याला स्वतःच्या पायावरती उभं करणं, कृषी विभागाच्या ज्या योजना असतील, पशुसंवर्धनाच्या ज्या योजना असतील त्या राबवून तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना सदन करणं, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक आपण लढत आहोत. आणि निश्चित माझं तालुक्यातील तमाम सर्व मतदारांना आवाहन असेल की आपण या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विकासाचा एक निर्धारक म्हणून आपण मतदान करा आणि मोठ्या फरकानं आपण आम्हाला सर्वांना निवडून द्यावं, असं मी या ठिकाणी सर्वांना नम्र आवाहन करतो. धन्यवाद.